हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.11 समर हॉलिडेज. समर हॉलिडेज, समर म्हणजेच उन्हाळा, हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. समर हॉलिडेज हॅव बिगन. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. आशिष डझंट लाईक टू स्लीप फॉर अ लॉंग टाइम. लॉंग टाइम म्हणजेच काय? उशिरापर्यंत. आशिष डझंट लाईक टू स्लीप फॉर अ लॉंग टाइम म्हणजेच त्याला उशिरापर्यंत झोपणे आवडत नसे. समटाइम्स ही अँड हिज फ्रेंड गो टू द पार्क और वॉच अ कार्टून शो ऑन द टीव्ही. तर कधी कधी तो आणि त्याचे मित्र, तो म्हणजेच कोण? आशिष, त्याचे मित्र पार्कला जायचे किंवा टीव्हीवर कार्टून शो पाहत बसायचे. दे लाईक टू प्ले क्रिकेट और हाइड अँड सीक इन द कोर्टयार्ड. तर ते कधी कधी अंगणात क्रिकेट खेळायचे किंवा हाइड अँड सीक खेळायचे. हे खेळ खेळायला त्यांना आवडायचे. एव्हरी समर आशिष गो टू हिज नेटिव्ह प्लेसेस. एव्हरी समर, प्रत्येक उन्हाळ्यात आशिष गो टू हिज नेटिव्ह प्लेस. तर प्रत्येक उन्हाळ्यात आशिष तो त्याच्या स्थानिक ठिकाणावर राहायला जायचा. जेथे आजी आजोबा वगैरे राहतात तेथे तो राहायला जायचा. देअर ही हेल्प्स आजी इन द किचन. तेथे गेल्यानंतर, नेटिव्ह प्लेसवर गेल्यानंतर तो तिच्या आजीला किचन मध्ये मदत करायचा. ही ऑल्सो हेल्प हिज आजोबा टू टेक केअर ऑफ प्लांट्स अँड ट्रीज. आणि आजीला तो किचन मध्ये मदत तर करायचाच, प्लस आजोबाला सुद्धा काय करायचं? तो झाडा झुडपांना टेक केअर जे करत असतात आजोबा, पाणी वगैरे घालायचं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तिथं तो आजोबांना सुद्धा काय करायचा? हेल्प करायचा. इन द इव्हनिंग ही ऑफ्टन टू गोज फॉर अ बायसिकल राईड विथ हिज फ्रेंड. तर संध्याकाळी तो पुष्कळ वेळा बायसिकल राईडला म्हणजेच काय? सायकलवर चक्रा मारायला तो त्याच्या फ्रेंड सोबत जायचा. समटाइम्स they go to the hilltop to see the sunrise or to the beach to watch the sunset. कधी कधी ते हिलटॉप वर जायचे. हिलटॉप म्हणजेच काय? डोंगर चढून जायचे. काय पाहण्यासाठी? टू सनराइज. सनराइज म्हणजेच काय? सूर्योदय पाहण्यासाठी कधी कधी ते पर्वत चढून जायचे, पर्वतावर जायचे. और टू द बीच टू वॉच अ सनसेट. कधी कधी बीच वर जायचे. बीच म्हणजेच काय? जिथे समुद्र किनारा असतो तिथं सनसेट पाहण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी तो त्याच्या मित्रांसोबत जायचा. ही लाइक्स टू स्विम इन द रिव्हर विथ हिज कझिन्स. तर त्याला नदीमध्ये, रिव्हर म्हणजेच काय? नदीमध्ये पोहायला आवडायचं. कोणासोबत? त्याच्या भावंडांसोबत. कझिन्स म्हणजेच काय? त्याच्या भावंडांसोबत त्याला नदीमध्ये पोहायला आवडायचं. इफ हिज अमर मामा इज नॉट व्हेरी बिझी ही टेक्स देम फॉर अ ट्रेक. जर त्याचा अमर मामा बिझी नसला असता तर तो आशिषला ट्रेकिंगला घेऊन गेला असता. ट्रेकिंग म्हणजेच काय? जिथे आपण हिल्स चढतो, ट्रेकिंग करतो, त्याला ट्रेक असे म्हणतात. तर अमर मामा जर बिझी नसला असता तर तो ट्रेकिंगला घेऊन गेला असता. आशिष लाईक टू स्लीप इन द ओपन अँड लुक ॲट द स्टार. आशिषला ओपन मध्ये म्हणजेच काय? खुल्यामध्ये झोपायला आवडायचं. कशाला पाहत? स्टार्सला पाहत, ताऱ्यांना पाहत त्याला खुल्यामध्ये झोपायला आवडायचं. समर्स हॉलिडे आर नेव्हर टू लॉंग फॉर हिम. समर हॉलिडेज कधीच त्याला लांब वाटलेले नाहीयेत, म्हणजे असे बोरिंग वाटलेले नाहीयेत. कधी संपतात हे त्याला कळत सुद्धा नव्हते. अशा प्रकारे समर हॉलिडेज हा लेसन इथे आपण पाहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. हाऊ डू यू स्पेंड युअर समर हॉलिडेज. तर तुम्ही तुमचे समर हॉलिडेज कसे स्पेंड करता येथे विचारण्यात आलेलं आहे. तर आपण समर हॉलिडेज स्पेंड करण्यासाठी बाहेर वेकेशन्सला जातो, फिरायला जातो किंवा वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करतो, पिकनिकला जातो, वेगवेगळे गेम्स खेळतो. तर अशा काही गोष्टी इथं आपण सांगू शकतो. अशा प्रकारे सांगू शकतो. पहा, ड्युरिंग द समर हॉलिडेज I spend time with my family, visit my relatives, read storybooks and play with my friends. Sometimes I also go for a trip or a picnic. अशा प्रकारे येथे आपण सांगू शकतो.
अँड डिस्कस विथ युअर फ्रेंड. तुम्ही समर हॉलिडेज कसं स्पेंड करता हे तुमच्या फ्रेंड सोबत काय करायचं आहे तर डिस्कस करायचं आहे. रीड अँड राईट. रीड वाचा, राईट लिहा. समर उन्हाळा. बिगन म्हणजे सुरुवात झाली. हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या. कार्टून्स म्हणजे व्यंगचित्र. कोर्टयार्ड म्हणजे अंगण. नेटिव्ह म्हणजे स्थानिक प्लेस. राईड म्हणजे चक्कर मारणे. सनराईज म्हणजे सूर्योदय. सनसेट म्हणजे सूर्यास्त. बीच म्हणजे समुद्र किनारा. कझिन्स म्हणजे भावंड. बिझी म्हणजे व्यस्त. अँड ट्रेक म्हणजेच पर्वत चढणे, त्याला ट्रेक असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टेक युअर फेवरेट समर ऍक्टिव्हिटीज. तर तुम्ही समर वेकेशन मध्ये उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करता त्या ऍक्टिव्हिटीजच्या समोर येथे आपल्याला टिक मार्क करायचा आहे. एव्हरी स्टुडंट्सचं प्रत्येक स्टुडंटची त्या ऍक्टिव्हिटी मे बी डिफरंट येऊ शकेल. कशालाही सुद्धा ते टिक करू शकतात बाय देअर ओन चॉईस. प्लेइंग आउटडोर गेम्स. बाहेर खेळणे. मुलं जास्तीत जास्त बाहेर खेळत असतात तर इथं आपण टिक करून घेऊया. गोईंग ऑन फॅमिली पिकनिक सोबत बाहेर जाता. ड्रॉइंग पिक्चर्स. एक्सप्लोरिंग नेचर पाहता. पिक्चर ड्रॉ करता. रीडिंग स्टोरी बुक. स्विमिंग. फ्लाइंग काइट्स. पतंग उडवणे. कलेक्टिंग शी शेल्स. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मुलं काय करत असतात समर वेकेशन्स मध्ये करत असतात. मे बी सगळ्या गोष्टींना सुद्धा तुम्ही टिक करू शकता जर ऍक्टिव्हिटी करत असाल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग गेम्स अँड प्ले विथ युअर फ्रेंड्स अँड पेरेंट्स. तर खाली काही गेम्स देण्यात आलेले आहेत. गेम्सचे पिक्चर्स त्यांची नावं लिहा म्हटलेले आहेत आणि तुमच्या फ्रेंड सोबत किंवा पेरेंट्स सोबत हे गेम्स खेळा असं म्हणण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे स्पिनिंग द टॉप. सेकंड पिक्चर आहे हाइड अँड सीक. थर्ड पिक्चर आहे टिप कॅट. फोर्थ पिक्चरचं गेम आहे 5 पेपर्स. फिफ्थ पिक्चर आहे लगोरी. अँड सिक्स्थ पिक्चर आहे चेन गेम. सिक्स्थ पिक्चर आहे चेन गेम. सिक्स्थ पिक्चर आहे चेन गेम. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड डू. लिसन ऐका, डू करा. लेट्स मेक अ समर सलाद. तर उन्हाळ्यातील आपल्याला इथे सलाद प्रिपेअर करायचं आहे. कोशिंबीर तयार करायची आहे. कशापासून तयार करणार आहोत हे आपण पाहून घेऊया. थिंग्स वी नीड. तर आपल्याला समर सलाड तयार करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत. कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत इतर नावं देण्यात आलेली आहेत. थिंग्स वी नीड. काही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया. 2 रॉ मँगोज. 2 म्हणजे 2. रॉ म्हणजेच कच्च्या. मँगो म्हणजेच आंबा. 2 कच्च्या कैरी लागणार आहेत. 1 टीस्पून ऑफ सॉल्ट. तर 1 चमचा मीठ लागणार आहे. 1 टेबलस्पून ऑफ शुगर. तर 1 चमचा आपल्याला शुगर लागणार आहे. साखर लागणार आहे. 1 टीस्पून ऑफ चिली पावडर. तर छोटस चम्मच जे आहे छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर लागणार आहे इथं. प्लेट ऑर अ बाउल. प्लेट किंवा वाटी लागणार आहे. नाईफ म्हणजे चाकू लागणार आहे आणि स्पून म्हणजे चमचा लागणार आहे. लेट्स बिगिन. तर तो समर सलाड कसा प्रिपेअर करायचा हे इथं सांगण्यात आलेलं आहे पहा. वॉश द रॉ मँगोज थ्रूली. तर आपल्याला इथं काय करायचं आहे रॉ मँगोज जे आहे कच्ची कैरी जी आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कट द रॉ मँगोज इनटू द स्मॉल पीसेस. तर त्या कच्च्या कैरींना आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काय करायचे आहेत कट करायचे आहेत. स्प्रिंकल सॉल्ट अँड चिली पावडर. तर आता त्या कच्च्या कैऱ्यांवर रॉ मँगोजवर आपल्याला काय करायचं आहे मीठ घालायचं आहे आणि चिली पावडर सुद्धा घालायची आहे. मिरची पावडर सुद्धा तिथे घालायचं आहे. ऍड शुगर. साखर ऍड करा म्हणलेलं आहे. मिक्स वेल विथ अ स्पून. आणि त्याला आता चमच्यानं काय करा म्हणलेलं आहे मिक्स करा असं म्हटलेलं आहे. आवर यम्मी समर सलाड इज रेडी टू ईट. तर अशा प्रकारे हा समर सलाड जो आहे तो इथे काय तयार झालेला आहे रेडी झालेला आहे. यम्मी समर सलाड रेडी झालेला आहे. तर ते आता खाण्यासाठी काय आहे रेडी आहे. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.11 समर हॉलिडेज हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.